राम राम शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे असे आपण 3 शासन निर्णय या व्हिडिओमधून बघणार आहोत. कारण बरेच दिवस झाले शेतकरी या पैशाची वाट पाहत होते. आम्हाला मिळतेन का, आमचे याचे आले का, आमचे त्याचे आले का, कृषी यांत्रिकीकरण आले का, फळबागेचे आले का, असे बरेच शेतकरी विचारणा करत होते. मात्र आता मार्च एंड चालू आहे आणि शासनानं सुद्धा असा धडाका लावला आहे की जे काही पैसे मागचे राहिले असतील सगळे देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. आता पीक विम्याचे तुम्ही शासन निर्णय जर बघितले असले तुमच्या लक्षात आला असेल. 2021-22चा रखडलेला पीक विमा शेतकरी वाट पाहत होते, आम्हाला आला नाही, आम्हाला आला नाही. शेवटी ते शासन निर्णय आलेले आहेत. 5 शासन निर्णय आपल्या या चॅनलवर टाकलेले आहेत. तुम्ही जर पाहिले नसले तर ते बघून घ्या. आणि आता जे आपण महाडीबीटीच्या योजनेच्या बाबतीत 3 शासन निर्णय बघणार आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक आपली छोटीशी विनंती असणार आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी भावांना ही माहिती जरा शेअर करत जा, म्हणजे सगळ्याला माहीतसुद्धा झाली पाहिजे. आता पहिला शासन निर्णय असा आहे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2025-26 मध्ये राबवण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा 4,297.44 लाख इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे. आणि आज 31 मार्च आहे, आजच्याच रोजी हा शासन निर्णय घेतलेला आहे. आता मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी पात्र होत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही सुरू केली आणि त्यासाठी 2025-26 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी 104,50 लाख एवढ्या निधीची मागणी केली होती. मात्र त्यासाठी आता 42,97 लाख एवढ्या निधीची तरतूद केलेली आहे आणि हा वितरितसुद्धा या शासन निर्णयाअंतर्गत करण्यात आलेला आहे. आता ज्या शेतकऱ्यांना 2023-24 मध्ये अनुदान मिळालेलं नसेल, 2024-25 मध्ये मिळालेलं नसेल, अशा शेतकऱ्यांना हे अगोदर वितरित केल्या जाणार आहे. आणि उरलेला जो काही अनुदान आहे मग ते 2025-26 मधील जे शेतकरी असतील या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. असा हा पहिला शासन निर्णय. त्यानंतर दुसरा शासन निर्णय आहे मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरणाच्या संदर्भात. कारण बरेच शेतकरी कृषी यांत्रिकीकरणाचं सुद्धा अनुदान आलं नाही म्हणत होते. तर तो शासन निर्णय असा आहे की सन 2025-26 या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी 700 कोटी इतक्या निधीच्या कार्यक्रमास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत असा शासन निर्णय आणि प्राप्त 300 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत. आणि त्यानुसार आता शासन निर्णय आपण सविस्तर बघू. सन 2025-26 या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 700 कोटी इतक्या निधीच्या कार्यक्रमास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सन 2025-26 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पुनर्नियोजनाद्वारे प्राप्त 300 कोटी इतका निधी आयुक्त कृषी कार्यालयास अर्थसंकल्पीय अंदाज वाटप संनियंत्रण समिती यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे. असा हा दुसरा शासन निर्णय. आता तिसरा शासन निर्णय असा आहे की भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 2025-26 मध्ये ही योजना राबवण्यासाठी जे अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना निधी वितरित करण्याबाबत. तर आता हा शासन निर्णय आपण थोडक्यात बघू. राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची 2025-26 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचा 87,45,000 एवढा निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. उक्त निधीमधून म्हणजे जो मिळाला आहे त्याच्यातून अगोदर 2023-24 मध्ये जे राहिलेले शेतकरी त्यांना, त्याच्यानंतर 24-25 मध्ये राहिले त्यांना, आणि जो उरला आहे मग त्याच्यात 2025-26 मधल्या शेतकऱ्याला अनुदानात देण्यात येणार आहे. असा हा तिसरा शासन निर्णय. म्हणजे तिन्ही शासन निर्णय महाडीबीटीच्या ज्या योजना असतात त्या संदर्भातले आहेत. तर आता मला एक सांगा की या अगोदर तुम्हाला हे अनुदान मिळालेलं होतं का? कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.